नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। त्यामध्ये आता सावली ही किचनमध्ये असताना आता जयंतीचे बोलणे सावलीला आठवतं आणि जयंतीने सांगितलेले असते की हे बघ सावली, मी तुला जे सांगेल ना ते सगळं तू जसंच्या तसं करायचं। ते आता सावलीला आठवून सावली विचार करते की तिकडे मला आई आणि बाबांची खूप काळजी वाटते, ते आता कसे असतील आणि काय विचार करत असतील। जयंती वहिनीने जर त्यांना सांगितलं तर अशी आता भीती सावलीला वाटत असते। सावली विचार करते की दादा तर जाताना माझ्यासोबत बोलला देखील नाही, काय वाटले असेल त्याच्या मनाला। विचार करत आता सावली म्हणते की आता कुठे माझ्या वाट्याला 4 सुखाचे दिवस आले होते, मग आता हा दुःखाचा डोंगर कशासाठी विठ्ठला, कशासाठी। त्यानंतर आता विठ्ठलाकडे प्रार्थना करत सावली म्हणते की देवा, तू माझ्या घरच्यांना हे सगळं सहन करण्याची ताकद दे। इकडे आता जयंती ही घरी येते आणि त्या वडाच्या झाडाच्या ओट्यावरती उभं राहून थाळा वाजवू लागते आणि म्हणते की ऐका हो ऐका सगळेजण इकडे या। तेवढ्यात आता सखदेव, कान्हू सगळेजण तिथे येतात। सखदेव म्हणतो की अगं जयंती, काय चाललंय तुझं, तिथे घातला तो गोंधळ काय कमी होता का। जयंती म्हणते की माझ्याकडे ना अगदी भन्नाट अशी बातमी आहे। कान्हू म्हणते की काय बातमी आहे तुझ्याकडे, आणि जयंती तुला काही वाटतं का, अशी तू दवंडी कशाला पिटवतेस। जयंती म्हणते की सासूबाई शांत व्हा शांत व्हा, मी तुम्हाला सगळं काही सांगते। जयंती म्हणते की आणि सासरे बुवा, तुम्ही जरा छातीवरती हात ठेवूनच ही बातमी ऐका बरं का, कारण तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल। जयंती म्हणते की अहो सासूबाई, तुम्ही असं काय करता, या ना इथे शेजारी बसा, बसायला जागा शोधा आणि मग मी तुम्हाला सगळं काही सांगते। काळजी करत आता एकनाथराव म्हणतात की अगं जयंती कसली बातमी आहे। तेव्हा आता थाळा खाली ठेवून रडतच जयंती ही कपाळाला हात लावते आणि म्हणते की सांगते हो सांगते सासरे बुवा, अहो ही बातमी आहे ना ती माझ्या बहिणीबद्दल, सावळीबद्दल आहे। आणि हात करतच आता जयंती म्हणते की आपली म्हणजे तुमची लाडकी लेक सावळी आणि जावई बापू सारंग मेंदळे हे दोघं नवरा बायकोसारखे वागतच नाही हो, असे म्हणत आता जयंती रडू लागते। नुसती आपली सावली जरी त्या तिलोत्तमा मॅडम समोर गेली तर त्या तिलोत्तमा मॅडम कशा रागाने बघतात ना तुम्हाला माहितीच नाहीये। आणि आता सावली ज्या वेळेस सारंगच्या बेडरूममध्ये गेली होती त्यावेळेस तिलोत्तमाने तिथे येऊन सावलीला कसे घराबाहेर काढले होते आणि बेडरूममधून आता सावलीला बाहेर काढून तिलोत्तमा सावलीवरती कशी रागावली होती याची सगळी घटना जशीच्या तशी आता जयंती एकनाथ आणि कान्हूला सांगते। रडतच आता जयंती म्हणते की त्या पोरीची कथा मी तुम्हाला काय सांगू, आपल्या सावलीला ना तिकडे खूप त्रास आहे आणि त्या घरात ती कधीच सुखी राहू शकत नाही। अहो क्षणाक्षणाला ती तिलोत्तमा मॅडम आणि मेंदळ्यांचे सगळेजण तिला त्रास देतात, किती सासूरवास आहे सावलीला, हे सगळं आता जयंती डोक्याला हात लावून रडतच आता एकनाथराव आणि कान्हूला सांगते। ते दोघं नवरा बायकोही नाही तसे म्हणत आता मोठमोठ्याने जयंती रडू लागते। पण इकडे आता सगळेजण शांत असतात। ते बघून जयंती विचार करते की यांना काहीच कसं वाटू नाही राहिलं। जयंती विचार करते यांनी ऐकलं की नाही, आणि पुन्हा रडतच जयंती म्हणते की ते दोघं नवरा बायको नाहीये, तो त्यांच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं असं कुठलंच नातं नाहीये। पुन्हा आता एकनाथ आणि कान्हू काहीच बोलत नसतात आणि आता त्यांची काहीच प्रतिक्रिया दिसत नसल्यामुळे ताबडतोब जयंती उठून उभा राहत आता कान्हू समोर येते आणि टाळ्या वाजवत म्हणते की गेल्या की काय सासूबाई, कोमात गेल्या वाटतं, अहो बघा ना। तर आता सासरे बुवा असं काय करताय, तुम्ही आहेत ना, असे आता जयंती बोलू लागते। तेवढ्यात आता सखदेव म्हणतो की अगं जयंती, या सगळ्या गोष्टी आता तू ज्या सांगितल्यात ना त्या सगळ्या त्यांना अगोदरच माहिती आहे। आणि तेवढ्यात आता जयंतीलाच धक्का बसलेला असतो। जयंती म्हणते की काय हो सासूबाई, आता मी तुम्हाला हे जे काही सांगितलं ते सगळं तुम्हाला माहिती आहे का। कान्हू म्हणते हो। कान्हू म्हणते की आम्हाला हे सगळं अगोदरच माहीत होतं, फक्त तुला आत्ता हे तिथे गेल्यानंतर कळलं। जे आता ते ऐकून जयंतीला राग येतो आणि बोट करत जयंती म्हणते की याला काय म्हणतायत माहिती आहे का। आणि आता एकनाथराव कान्हू सखदेवला म्हणतात की चला, आणि आता ते आतमध्ये निघून जातात। आणि आता जयंती विचार करते की काय झालं, मी तर मोठ्या कुतूहलाने यांना सांगायला आले होते आणि मी ही सांगितलेली बातमी ऐकून ही खूपच यांना धक्का बसेल असं मला वाटलं होतं, पण असं तर काहीच झालं नाही। इकडे आता तिलोत्तमा तिच्या बेडरूममध्ये बसलेली असते आणि तेवढ्यात दरवाजा उघडून ऐश्वर्या तिच्याकडे येते। त्यानंतर आता तिलोत्तमा ऐश्वर्याकडे बघते आणि म्हणते काय झालं ग ऐश्वर्या। ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग मगाशी बराच वेळ त्या मुलीसोबत बोलत होता। तेव्हा ते ऐकून आता तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या जाऊ दे ग तू त्याच्याकडे आणि तिच्याकडे, त्या पोरीकडे अजिबात लक्ष देऊ नकोस। ऐश्वर्या म्हणते की काय आहे ना मॉम, पण तुम्ही ही गोष्ट जादा सिरियस घ्यायला पाहिजे
पाहिजे आणि या बाबतीत विचार करायला हवा. तिलोत्तमा म्हणते की त्याचं काय आहे ना ऐश्वर्या, माझ्या सारंगने मला शब्द दिला आहे आणि काही जरी झालं तरी माझा सारंग त्याच्या आईचा शब्द कधीच पलटवत नाही. तेव्हा तू बिनधास्त राहा, असं काहीच होणार नाही. आणि तेव्हा आता सारंगचे बोलणे डोळ्यासमोर येते. सारंगने सांगितलेले असते की माझ्या मनात सावलीविषयी काहीच नाहीये आणि भविष्यात मी सावलीचा बायको म्हणून कधी विचारही करणार नाही आणि तिचा स्वीकारही करणार नाही. हे सगळं आता तिलोत्तमाच्या डोळ्यासमोर येते. त्यानंतर आता ऐश्वर्या म्हणते की मग मी फक्त तुम्हाला हे सांगायला आले होते. तिलोत्तमा म्हणते सांगितलं ना, मग जा आता. ऐश्वर्या जाऊ लागताच पाठीमागून दरवाजातून सारंग तिथे येतो. तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की सारंग, ती मुलगी इथे का आली आहे पण? सारंग म्हणतो की जाऊ दे ना ऐश्वर्या वहिनी, आता त्या विषयावरती आपण पुन्हा बोलायला नको. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणते की सारंग, तुला आठवतंय ना तुम्हाला शब्द दिला होता? तेव्हा आता सारंग म्हणतो की आई, मी दिलेला शब्द कधी तुझा मोडतो का? तेव्हा तू कशाला परत परत तेच सांगतेस? आणि सारंगचे ते शब्द ऐकताच आता रागाने तिलोत्तमा ऐश्वर्याकडे बघते. ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, मी आले मॉम. आणि आता ऐश्वर्या बाहेर जाऊन दरवाजाच्या शेजारी उभी राहते. इकडे आता बोट करत तिलोत्तमा म्हणते की सारंग, एक गोष्ट लक्षात ठेव, जर का पुन्हा ती मुलगी माझ्या विरोधात गेली किंवा तिने पुन्हा काहीतरी केलं तर मी आता खपून घेणार नाही बरं का. सारंग म्हणतो की आई, तू कशाला एवढा विचार करतेस, आता काहीच होणार नाहीये. आणि ऐश्वर्याने ते सगळं ऐकलेलं असतं. सारंग म्हणतो की आई, तिच्याकडून चूक झालीये पण तिच्याकडून पुन्हा अशी चूक नाही होणार, मी तुला सांगतो. आणि आता ऐश्वर्याला तर मोठा धक्काच बसलेला असतो. सारंगचे ते बोलणे ऐकून आता इकडे ऐश्वर्या विचार करते, अरे अगोदर तर मला वाटलं होतं ही मुलगी या घरात पाऊलसुद्धा ठेवणार नाही, पण आता तर ही मुलगी सगळ्यांच्या मनात आणि या घरात सुद्धा स्थान तयार करायला लागली. ऐश्वर्या विचार करते की जाऊ दे, पण मी तिची ही नाटकं ना फार काळ टिकू देणारच नाहीये. आणि इकडे आता नील, सोहम आणि बबलू हे घराच्या समोरच्या मैदानात आलेले असतात. तेवढ्यात आता सारंग हा बाहेर येऊ लागतो. तेवढ्यात आता सगळ्यांकडे बॅट बॉल आणि क्रिकेट खेळण्यासाठी त्यांनी तयारी केलेली असते. पटकन आता नील आणि सोहम हे सारंगकडे बघतात. तेवढ्यात आता मोठ्याने ओरडत सोहम म्हणतो की अरे चला, क्रिकेट खेळायचं का आणि एक्स्ट्रा प्लेयर हवाय का तुम्हाला? तेव्हा आता बबलू म्हणतो की सारंग दादा नाही खेळणार, मला माहिती आहे. नील म्हणतो की अरे तो खेळू शकत नाही, त्याला वेळच नाहीये. तेव्हा आता सोहम म्हणतो की बबलू विचारून तर बघ. आणि आता सारंग हा त्यांच्याकडे बघू लागतो. आणि तेवढ्यात आता सोहम म्हणतो की दादा खेळायला येतोयस का? सारंग म्हणतो की काम आहेत मला. सोहम म्हणतो की अरे त्याला काम आहेत बरं का, तो नाही येणार. सोहम म्हणतो की याला काय अर्थ आहे? अरे त्याने आपल्याला क्रिकेट खेळावं म्हणून प्रॉमिस केलं होतं, पण जाऊ दे आता, प्रॉमिस तोडतोय तो. सारंग आता ते बोलणे ऐकतो. सोहम म्हणतो की जाऊ दे रे, एखाद्याला आता हारणं म्हणजे हे हार्ड वाटायला लागलं तर तो कसा खेळायला येणार? त्याच्या डोळ्यासमोर हार जर दिसली तर तो येणारच नाही, बरोबर आहे ना? बबलू म्हणतो अगदी बरोबर बरं का सोहम. बबलू म्हणतो की अरे बरोबर आहे, क्रिकेट खेळताना जर लवकर आऊट झाला तर डोक्यावर टेन्शन येईल आणि समोर हार दिसेल ना. तेव्हा आता बबलू म्हणतो की सारंग दादा तू जा बरं का, तुला काम आहे ना, जा तू. आणि त्यानंतर आता सोहम देखील म्हणतो की तुला नाही जमणार रे, क्रिकेट खेळता नाही येणार तुला, तुझा. सारंग म्हणतो की मला, अरे मी तुला बॅट धरायला शिकवलं आणि बबलू तुला बॉल धरायला, आणि मला शिकवता का तुम्ही? सोहम म्हणतो की अरे आम्हाला तर तू बॅट बॉल धरायला शिकवलं, पण तू स्वतःच विसरला, त्याचं काय? बबलू म्हणतो आता बोल ना दादा, बरोबर आहे. आणि तेवढ्यात आता रागाने सारंग आता सोहमकडे बघत आणि बबलूकडे बघत आता मारण्यासाठी धावतो. तेवढ्यात आता बबलू बोट करत म्हणतो की धमकी द्यायची नाही बरं का, तुला जे काही करायचं ते मैदानात येऊन कर आणि इथे दाखव. बोट करत आता सारंग म्हणतो की तुम्ही दोघे आता तिथेच थांबा, मी बघतोच. आणि सारंग आता त्यांच्याकडे येऊ लागतो. आणि त्यानंतर आता तिथे अमृता आणि सर्व आजी सुद्धा आलेली असते. तेव्हा आता पटकन सारंग सुद्धा तिथे येतो आणि सारंगने सुद्धा आता क्रिकेट खेळायला तयारी दाखवलेली असते. पटकन आता बबलू म्हणतो की नील आणि सोहम दादा माझ्या बाजूने. सारंग म्हणतो ठीक आहे, अमृता वहिनी ना माझ्या टीममध्ये. म्हणते की बरोबर आहे सारंग, पण आपण दोघे जण कसं खेळणार? आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की दोघं कसे, बाबासुद्धा आहेत ना. तेवढ्यात चंद्रकांतराव तिथे आलेले असतात. पण आता चंद्रकांत म्हणतो की नाही नाही, मी तर नेहमीसारखी अंपायरिंगच करणार आहे. ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तर सोहमला आनंद होऊन सोहम आता चंद्रकांतरावांना मिठी मारतो. तेवढ्यात आता अमृताच्या डोक्यात एक विचार येतो आणि अमृता म्हणते की सारंग आपण सावलीला खेळायला बोलवायचं का? तेवढ्यात आता ती खरंच मस्त आयडिया असल्याचे आता अमृताच्या लक्षात आलेली असते.
लागते. चंद्रकांत म्हणतो की दोन्हीकडच्या टीम ह्या सारख्याच असायला हव्यात बरं का. आणि आता सारंग विचार करतो की जर सावलीला खेळायला बोलावलं तर ते बरोबरच होईल. आणि पटकन सारंग म्हणतो की अमृता वहिनी तुझं बरोबर आहे आणि जा तिला खेळायला घेऊन ये. तेव्हा आता अमृता म्हणते की मी कशाला जाऊ, अरे सारंग तू कॅप्टन आहेस ना, मग तूच तिला आण बोलावून. आणि तेवढ्यात आता हसतच बबलू म्हणतो की हा काय जाणार आणि हा कॅप्टन, अरे हे अगोदरच हरलेत. सोहम सुद्धा आता तिरपे डोळे करून आता सारंगकडे बघू लागतो. चंद्रकांत त्यांना गप्प करत म्हणतो की एक मिनिट, तो कॅप्टन आहे ना, तो बघेल ना त्याचं काय करायचं, तुम्ही कशाला मध्ये एवढं हे करता. बबलू म्हणतो की अहो तो नाही जाणार. तर रागाने खडा उचलून आता सारंग हा बबलूला मारायला लागतो आणि लगेच आता तो खडा बाजूला टाकून सारंग हा सावलीला बोलावण्यासाठी आता किचनमध्ये येतो. सावली आता किचनमध्ये काम करत असते. पाठीमागून सारंग तिथे येत सावलीला म्हणतो की तुला क्रिकेटविषयी माहिती आहे का आणि क्रिकेट खेळायला येतंय का. सावली म्हणते की क्रिकेट मला खेळायला नाही येत पण मी बघितलंय. तेव्हा आता सारंग म्हणतो की बॅट तर पकडता येईल ना, बॉल तर पकडता येईल ना. सावली म्हणते की मला एवढं व्यवस्थित नाही जमणार. सारंग म्हणतो तू काही काळजी करू नको, अरे अगं चल मी तुला शिकवतो. आणि आता सारंग हा सावलीला घेऊन क्रिकेट खेळायला जाऊ लागतो. आणि आता प्रेमाने सारंग हा सावलीला घेऊन खेळायला येताच आता इकडे सोहम, बबलू, अमृता खूप खुश झालेले असतात. दोघेही तिथे येताच आता अमृता दोघांनाही कॅप देते आणि म्हणते की हे घ्या आणि कॅप घाला. कॅप घालत आता सारंग म्हणतो की काय म्हणाला होता तुम्ही, खेळण्याच्या अगोदरच मी हारलो, हे आली माझी टीम मेंबर बघा. ते ऐकून आता हसतच सोहम म्हणतो की आता येणार खेळायला मजा. आणि तेवढ्यात आता नील म्हणतो की मला वाटतंय की आपलीच टीम जादा स्ट्रॉंग आहे आणि समोरची टीम काय स्ट्रॉंग आहे, एकदम कमजोर वाटते. तेवढ्यात आता सोहम म्हणतो की दादा तू एक गोष्ट लक्षात ठेव, हे बघ सारंग दादाने मला क्रिकेट खेळायचं शिकवलं आहे आणि क्रिकेटमध्ये त्याने मला खूप वेळा हरवलं आहे. पण आज नाही, आज काही जरी झालं तरी मी दादाला हरवणार म्हणजे हरवणारच. आता अमृता सावलीला म्हणते की तुला खेळता येतंय ना. तेव्हा आता अमृताकडे बघत सावली म्हणते की नाही ना हो. तर आता सारंग म्हणतो की या आपण तिला शिकू, तू काही काळजी करू नकोस अमृता वहिनी. चंद्रकांत म्हणतो की चला मग आपापले दोन्ही टीम आता समोर या. आणि त्यानंतर आता चंद्रकांतराव टॉस करतात. तर सारंगने टॉस जिंकलेला असतो आणि सारंग आता फिल्डिंग मागतो. तेवढ्यात आता सगळे रूल्स आता चंद्रकांतराव दोन्ही टीमला समजावून सांगू लागतात. चंद्रकांतराव म्हणतात की 8 ओव्हरची मॅच असणार आहे, प्रत्येक टीम 4-4 ओव्हरची बॉलिंग करेल. आणि आता पटकन हे सोहम आणि नील बॅटिंग करायला येतात. तर आता सारंग हा त्यांना बॉलिंग टाकू लागतो आणि आता नील आणि बबलू बॅटिंग करू लागतात. तर आता थोड्या वेळ झाल्यानंतर त्यानंतर आता सारंग हा बबलूला आऊट करतो आणि आता सारंग बबलूला चिडू लागतो. ते बघून आता सावली खूप खुश होती. त्यानंतर आता अमृता ही बॉलिंग करत नीलला आता बॉल टाकते. तर तेवढ्यात आता नील अमृताच्या बॉलिंगवर 6 मारतो. ते बघून आता बबलूला खूप आनंद झालेला असतो. आणि आता तर नीलने एकदमच चांगली बॅटिंग केलेली असते आणि खूप रन्ससुद्धा मिळवलेले असतात. त्यानंतर आता सावली ही बॉलिंग टाकू लागते. पण सावलीचा बॉल आता व्यवस्थित सावलीला फेकता येत नसतो. तेव्हा आता सारंग आता सावलीला समजावून सांगू लागतो. आणि त्यानंतर आता 4 ओव्हर्समध्ये सोहम आणि बबलूच्या टीमला 37 रन केलेले असतात आणि आता सारंग समोर 38 रनाचं आव्हान असतं. आणि त्यानंतर आता सारंग हा बॅटिंग करायला येतो. तेव्हा आता सोहम बॉल टाकताच पहिल्याच चेंडूवरती सारंगने चौकार मारलेला असतो. आणि लगेच आता सारंग हा सावलीकडे बघतो. सारंग आता खूप खुश झालेला असतो. त्यानंतर आता सारंग त्याच्या हातातील घड्याळ सावलीला बोलावून सावलीकडे देतो. सावली खुश होते. त्यानंतर पुन्हा आता सारंग हा चौकार मारतो. तर ते बघून खुश होत हसतच सावली म्हणते की सारंग सर वेल डन. तर सारंग आता सावलीला बॅट दाखवतो. आणि त्यानंतर आता सारंग हा पुन्हा आता बॅट बदली करतो आणि सावलीने आता सारंगला दुसरी बॅट दिलेली असते. पुन्हा आता सारंग हा बॅटिंग करून रन्स जमा करत असतो. आणि आता शेवटचा बॉल राहिलेला असताना सारंग आता अमृताला म्हणतो की वहिनी 1 रन काढायचा बरं का, ओव्हर चेंज होणार आहे. पटकन आता सारंग बॉल हाणतो आणि अमृता ही पुढे पळत येते. पण त्याच वेळेस आता बॉल हा एकदमच जवळ असतो आणि नील हा सारंगला रनआउट करतो. आणि आता सोहम आणि बबलू खूप खुश झालेले असतात आणि सारंग समोर दोघेही नाचू लागतात. आणि त्यानंतर आता सावली आणि अमृता वहिनी बॅटिंग करू लागतात. तर आता अमृता एक चौकार मारते. तेव्हा आता चंद्रकांतराव म्हणतात की आता सारंगच्या टीमला जिंकण्यासाठी
जिंकण्यासाठी फक्त 6 रन लागत आहेत आणि जर त्यांना 6 रन्स मिळवायचे असेल तर आता त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली पाहिजे आणि तेवढ्यात आता अमृता ही आऊट झालेली असते तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. सारंग आता सावलीला समजावं लागतो की घाबरायचं नाही आणि बिंदास्त खेळायचं, किती थोडेच तर रन लागतायत. सावली आता उलटी बॅट पकडते तेव्हा आता सारंग सावलीजवळ येतो आणि बॅट कशी पकडायची आणि कोणत्या बाजूने मारायचं हे सगळं आता सारंग सावलीला सांगतो. आणि आता लगेचच चंद्रकांतराव पुन्हा म्हणतात सारंगच्या संघाला सामना जिंकायला 6 रन हवेत आणि आता पटकन सोहम हा सावलीला बॉल टाकतो आणि आता पटकन आता सावली बॉल मारते पण नीलच्या हातातून आता सावलीचा कॅच सुटलेला असतो. तेवढ्यात आता सारंग म्हणतो सावली व्यवस्थित लक्ष दे व्यवस्थित. तेव्हा आता चंद्रकांतराव म्हणतात की आता सारंगच्या संघाला जिंकण्यासाठी 3 बॉलमध्ये 6 रन लागत आहेत आणि पुन्हा आता सोहम बॉल टाकता असतो, बॉल सावलीला मारता आलेला नसतो. पुन्हा आता सारंग हा सावलीला समजावू लागतो आणि बॉल पडला की त्याच्याकडे बारकाईने बघायचं, तो कसा टप्पा घेतो कसा उडतो हे बघून आपली बॅट त्या बॉलवरती भिरकवायची असे आता सारंगने सावलीला सांगितलेलं असतं. सावली म्हणते की सारंग सर मला तर खूप भीती वाटते. तेव्हा आता सारंग म्हणतो की कशाला, त्यात काय एवढं घाबरायचं नाही, बिंदास्त खेळतो सावली. आणि आता सारंग हा सावलीला बॅट कशी धरायची आणि कसं बॉल आल्यावरती बॉल मारायचा हे सगळं समजावून सांगू लागतो. आणि आता सोहम बबलू सारंग सावली जवळ आल्याचे बघून त्यांच्याकडे एकटक नजरेने बघत असतात. आणि तेवढ्यात आता सारंग हा सावलीला सांगत असताना सोहम म्हणतो हा आता शेवटचा बॉल आहे तेव्हा तुम्ही असं खेळलं तरी चालेल बरं का. तेव्हा आता लगेचच सारंग म्हणतो की बाबा चालेल का. तेव्हा आता चंद्रकांत म्हणतो की मला त्यांना जर काही ऑब्जेक्शन नसेल तर मला सुद्धा काहीच ऑब्जेक्शन नाही आहे आणि तसंही आम्ही जिंकलोयच असे सोहम आणि बबलू आता सारंगला बोलतात. तर पटकन आता सारंग हा सावली पाठीमागे उभा राहून सावलीचे दोन्ही हात आपल्या हातात पकडतो आणि आता सावलीच्या हातातील बॅट आता सारंगने पकडलेली असते. पाठीमागून सारंग तर समोर सावली आता सारंगच्या मिठीत असल्यासारखी वाटत असते. आणि पुन्हा आता सारंग हा ती बॅट बदली करून दुसरी बॅट घेऊन येतो आणि आता सावलीच्या हात आता सारंगने धरलेले असतात आणि सोहम आता बॉल टाकताच आता सारंग हा जोराने सावलीच्या हाताला धरून बॅटने तो बॉल मारतो आणि तो 6 गेलेला असतो आणि त्याच वेळेस सारंगने आता मॅच जिंकलेली असते. आणि आता 6 जाताच मोठ्याने खूप मोठा आनंद होऊन सारंग ओरडतच आता स्टंप घेतो आणि प्रेमाने आता पळतच सावलीकडे येऊन सारंगने सावलीला मिठी मारलेली असते. तेव्हा आता प्रेमाने सावली आणि सारंग एकमेकांच्या मिठीत येतात. तो नजारा बघून सोहम आणि बबलू खूप खुश झालेले असतात आणि त्या क्षणी सावली ही सारंगच्या मिठीत असते. तेव्हा अमृता, चंद्रकांत, सोहम, बबलू सगळेजण आता सारंग आणि सावलीकडे बघू लागतात आणि सारंग सावलीच्या मिठीतला तो प्रेमाचा नजारा बघून सगळेजण खूप खुश झालेले असतात. आणि त्याच वेळेस आता सारंग हा बाणावरच सावलीला खाली ठेवतो आणि सारंग आणि सावली दोघेही प्रेमाने आता एकमेकांकडे बघू लागतात. तर आता सोहम आणि बबलूने अमृताच्या मदतीने क्रिकेटच्या खेळात सारंग आणि सावलीला प्रेमाने एकमेकांच्या मिठीत आणलेले असते आणि खऱ्या अर्थाने सावली आणि सारंग यांना एकमेकांचा स्पर्श केलेला असतो. तेव्हा आता पुन्हा सारंग आणि सावली यांच्यामधले अंतर संपून दोघांनाही आता सोहम, बबलू, अमृता कसे एकत्र आणतात हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.